ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोरगाव पूर्व भाग पीकेपीएसची वार्षिक सर्वसाधारण सभा। संस्थेला 19 लाखावर नफा। विद्याधर अमन नावर। विना संस्कार नाही सहकार या तत्वावर सुरू असलेला बोरगाव पूर्व भाग विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ हा केवळ शेतकऱ्यांचा उद्धार करत नेहमी सभासदांचे हित जोपासत असल्याचं प्रतिपादन संस्थेचे संस्थापक व माजी पंचायत सदस्य अण्णासाहेब भावले यांनी केलं। ते बोरगाव येथील पूर्व भाग पीकेपीएसच्या 26व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते। अहवाल वाचनात संस्थेचे चेअरमन विद्याधर अमन यांनी संस्थेचे 906 सभासद असल्याचे सांगत संस्थेने 3,44,80,399 रुपये इतकी गुंतवणूक केली असल्याचे सांगितले। शिवाय 21,82,109 रुपये विविध बँकेत शिल्लक ठेवी असल्याचंही सांगितलं। तर अहवाल सालात संस्थेची 6,59,05,603 रुपये इतकी ठेवी असून संस्थेने 5,18,46,346 रुपये कर्ज देऊन अहवाल सालात अखेर 19,21,496 इतका निव्वळ नफा मिळवला असल्याचे सांगितले। शिवाय संस्थेमार्फत प्रतिवर्षीप्रमाणे प्रत्येक सभासदांना 10% लाभांश देणार असल्याचंही घोषित केलं। प्रधान व्यवस्थापक शीतल मगदुम यांनी संस्थेच्या ताळेबंद अंदाजपत्रकाचं वाचन केलं। या प्रसंगी शिवाजी माळी, अनुज हवले, उपाध्यक्ष अजित रुड्ड, शिवाप्पा माळगे, सुरेंद्र पाटील, महावीर पाटील, दादासाहेब हवले, बाळासाहेब गोरवाडे, इमाम बुरके, शब्बीर आवटी, विमल शेडशाळे, शालाबाई मगदुम, सीमा निकम, आत्माराम गजरे, भाऊसाहेब पाटील, पंपा म्हैसाळे, डॉक्टर शंकर माळी, बाबासाहेब पाटील, नगरसेवक रोहित माने पाटील, राजू खिचडे, रावसाहेब तेरदाळे, सिद्धार्थ हवले, व्यवस्थापक शीतल मगदुम, अभय चिपरे यांच्यासह अन्य मान्यवर, सभासद, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन राजू खिचडे यांनी तर आभार भरत बंकापुरे यांनी मानलं।